जय हिंद मित्रांनो, जय हिंद माऊली. बघा, बऱ्याच दिवसापासून मी लेक्चर घ्यायला आलो नाही. मी तब्येत बरी नव्हती. व्हायरल इन्फेक्शन्स वगैरे किंवा डॉक्टरांनी रेस्ट सांगितली होती. त्यामुळे मी व्हिडिओ घ्यायला नाही आलो. परंतु आज आपण एक नवीन कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे. नवीन कन्सेप्ट असा आहे की फक्त ₹49 मराठी गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी याच्यामध्ये आपण टेस्ट सिरीज देणार आहोत. सुपर 60 नाव काय आहे? दृष्टी सुपर 60 टेस्ट सिरीज. दृष्टी फाउंडेशन आणि बूस्टर अप यांच्या संयुक्त विद्यमानाने ही टेस्ट सिरीज आपण कंडक्ट करत आहोत. याच्यामध्ये तुम्हाला मी प्रश्नपत्रिका पण दाखवणार आहे कशा पद्धतीची असणार आहे डेमो म्हणून. पण याच्यामध्ये जे प्रश्न येणार आहेत ते 100% एकदम उपयुक्त असणारे पोलीस भरतीसाठी, खास करून पोलीस भरतीसाठी तुम्हाला उपयुक्त आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे ही टेस्ट सिरीज घ्यायला काही हरकत नाहीये. आता ही टेस्ट सिरीज कशी घ्यायची राजाओ? तर बूस्टर अप हे ऍप आहे ना, हे डाउनलोड करायचं. त्याच्यामध्ये ही टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यामध्ये एक पेपर तुम्हाला डेमो म्हणून पण बघायला भेटेल. आणि गरज पडल्यास टाइम टू टाइम जिथं जिथं तुम्हाला असं वाटतंय मला की इथं विश्लेषण देण्याची गरज आहे, तिथं तिथं मी व्हिडिओच्या स्वरूपात सुद्धा विश्लेषण देणार आहे. हे तेवढं सत्य आहे. तर चला, हा एक मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा आहे, खास तुमच्यासाठी ₹1 PYQ बूस्टर अप या ऍपवर ₹1 PYQ मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, मग ते पोलीस भरती असेल, IBPS असेल, TCS असेल, ठीक आहे, फक्त ₹1 ही तुम्ही डाउनलोड करू शकतात ऍप. आणि त्याच्यावरून ही ₹1 बॅच घेऊ शकतात. कारण ही ₹1 बॅच पुढे मी वाढवणार आहे. लवकरात लवकर ही ऑफर घ्यायची आहे. त्यामुळं काय होईल, तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर तुमच्या अभ्यासामध्ये भर पडेल. लक्षात ठेवा, ठीक आहे. 300 पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव त्याच्यामध्ये होणार आहे. 300 पेक्षा जास्त, ठीक आहे. चला, आता आपण ज्या मुद्द्यासाठी आलो होतो ते मुद्दा आपण सुरुवात करूया. जे सिरीज मी चालू केली ते हायकोर्टचे प्रश्नपत्रिकेचे 5 प्रश्न राहिले होते, पण तब्येतीच्या अभावी मी थांबलो होतो. आज ती टेस्ट सिरीज आज ते क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता बघा, हा, तुम्ही म्हणणार सर ते टेस्ट दाखवा ना. दाखवतो. पहिले प्रश्न सॉल्व्ह करून 1-2 मग तुम्हाला प्रश्नपत्रिका दाखवेल कशा पद्धतीने असणार आहे, ठीक आहे. आता बघा, इथं दिलेलं आहे दिशानिर्देश प्रक्रियेतील घटनेचा किंवा विविध टप्प्याचा क्रम आहे. तो क्रम योग्य क्रम लावा. एक तर चढता लावा, नाही तर उतरता लावा. पण नॉर्मली आपण चढता लावणं गरजेचं अपेक्षित आहे, ठीक आहे. का? त्याच्या मागचं कारण पर्याय. त्याच्या मागचं कारण पर्याय. पर्यायावर दिलेलं आहे ना. काय काय दिलंय बघा. आता ज्यांना हा व्हिडिओ थोडासा क्लिअरिटी दिसत नसेल तर त्यांनी काय करायचं, आपल्या सेटिंग मध्ये जायचं, ते स्वतःचं रिझोल्युशन वाढवायचं. कारण कॅमेरा आपला मस्त आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही. सर्वात पहिले बघा, कनिष्ठ सर्वात पहिले कनिष्ठ येत असतो. म्हणजे हा पहिला येणार 3 नंबर वाला. कनिष्ठ नंतर वरिष्ठ येत असतो. हा आहे 5 नंबर वाला. आता बघा, कोण आहे अजून कोण आहे? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, जिल्हा न्यायाधीश आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. किंवा 3 आणि 5चं कॉम्बिनेशन कुठं दिसतंय का बघा ऑप्शन मध्ये. 3 नंतर 5 नाही आहे, 3 नंतर 5 नाही आहे, 3 नंतर 5 नाही आहे. पर्याय क्रमांक 4. 3, 5, 2, 1, 4. 2, 1, 4. थोडं स्मार्ट वर्क करायचं परीक्षेमध्ये. उगं आपलं गबाड्यावानी करायचं नाहीये. लक्षात यायला लागले? तुम्ही सर्वश्रेष्ठ माऊली आहात. माऊली कळतं का? माऊली हा उच्च दर्जाचा एक शब्द आहे, ठीक आहे. त्यामुळे हुशार लोक आहात तुम्ही. त्यामुळे माऊलींना एक लक्षात घ्या, याच्यामध्ये गडबड करायची नाहीये. 3, 5, 2, 1 आणि 4, ठीक आहे. चलो आगे बढ़ते हैं. 5च प्रश्न आहे रे. 5च प्रश्न राहिले होते आपले फक्त, ठीक आहे. चला समजून घ्या. आता इथं पण तेच लावायचंय. हे तर लयच पांचट प्रश्न आहे राजाओ, है ना. माऊलींना बघा, त्याच्यामध्ये काय सांगितलंय? जिल्हा दिलंय, गाव दिलंय, है की नाही, राज्य दिलंय, तालुका दिलंय. तर सर्वात पहिले आपण कुठं राहतो? गावात. गावात म्हणजे 2 क्रमांक, 2 आला. गावानंतर बोला तालुका, 4 क्रमांक. तालुक्यानंतर जिल्हा 1 क्रमांक. जिल्ह्यानंतर राज्य 3 क्रमांक. 2, 4, 1, 3. 2, 4, 1, 3. पर्याय क्रमांक, आहे की नाही. सोपे प्रश्न आहेत, काय अवघड प्रश्न नाहीये, ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार मास्तर ते प्रश्नपत्रिका दाखवा ना. दाखवतो राजा, थांब. बघ, प्रश्नपत्रिका दाखवतो. हे बघा, जी मी तुम्हाला बोललो आता टेस्ट सिरीज, त्या टेस्ट सिरीज बद्दलची प्रश्नपत्रिका आहे, ठीक आहे. बघा, दृष्टी फाउंडेशन चाळीसगाव यांच्या मार्फत त्यांच्या क्लाससाठी सुद्धा टेस्ट घेतल्या जातात. अतिशय अभ्यासपूर्वक हा प्रश्नपत्रिका वामन पाटील सर असतील किंवा
प्रतिभा पाटील मॅडम असतील, हे अभ्यासपूर्वक ह्या प्रश्नपत्रिका काढत असतात. त्यात मी पण गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न देत असतो. आम्ही तिघं मिळून या प्रश्नपत्रिकेचा एक प्रकारे संच चांगला बनवलेला आहे. सुपर 60 एवढे जरी प्रश्नपत्रिका सोडवल्या, येणाऱ्या आगामी पोलीस भरतीच्या याच्यामध्ये फार फायद्याचं ही प्रश्नपत्रिका ठरणार आहे. मी तुम्हाला बोललो ना, वेळोवेळी गरज जर पडली तर याच्यामध्ये तुम्हाला ह्या कोर्समध्ये मी तुम्हाला विश्लेषण सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे, वेळोवेळ ज्या महत्वाच्या आहेत कन्सेप्ट ते. आता बघा, हे विषयानुरूप आहेत सगळ्या. सुपर 60 आता हा कशाचा आहे? हा मराठीचा पेपर आहे. मराठीचा पेपर आहे, विषयानुसार आहे, हे लक्षात ठेवा. विषयानुसार आहे. गरज जर पडली म्हणण्यापेक्षा अतिरिक्त प्रश्नपत्रिका पण तुम्हाला बघायला भेटतील त्याच्यामध्ये. ह्या 60च प्रश्नपत्रिका नाही, जास्तीच्या पण प्रश्नपत्रिका बघायला भेटतील. ठीक आहे, पण आमची कमिटमेंट किती आहे? 60 आहे की नाही? 60 पेक्षा पण जास्त भेटेल, लक्षात ठेवा. मिनिमम 60 पेक्षा पण जास्त. तर 100% ही तुम्ही टेस्ट सिरीज घ्यायला काही हरकत नाहीये. ठीक आहे, जसं आता उदाहरणार्थ एखादा प्रश्न तुम्हाला वाचून जर दाखवायचा असेल तर बघा, आता मराठी आपलं जास्त पायंडा नाहीये. ठीक आहे, पाटील सर शिकवतात ते. कोणत्या वर्णांना वृद्ध स्वर असेही म्हणतात? वृद्ध. द्विगुणित वर्णांचा योग्य पर्याय निवडा, आहे की नाही? व्यंजनांना काय म्हणता येणार नाही, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो. हे गडबड आहे का? एक मिनिट हा, कॅमेरामध्ये काही गडबड आहे का चेक करतोय मी. फ्रीज झालाय कॅमेरा. एक सेकंद द्या. ओके. फ्रीज झाला होता कॅमेरा. ठीक आहे, हा एक पद्धतीने आपल्याला बघायला भेटतं. ठीक आहे, चला. आता हे झालं तुमचं प्रश्नपत्रिकेबद्दल. पुढे सरकू आता आपण आपल्या आपल्या प्रश्नांकडे. बघा, प्रश्न दुसरा आहे. मुलांच्या रांगेत श्रीनाथ डावीकडून 11व्या आणि व्यंकट उजवीकडून 24व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, जर त्यांनी त्यांच्या जागा बदलल्या तर श्रीनाथ. चला डायग्राम काढू आता. बघा, मुलांच्या एका रांगेत डावीकडून श्रीनाथ 11व्या स्थानावर आहे. 11व्या स्थानावर कोण आहे रे? श्रीनाथ आहे. मी शॉर्टकट मध्ये लिहितो श्री. ठीक आहे, आणि व्यंकट उजवीकडून 24व्या क्रमांकावर आहे. व्यंकट 24व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, जर त्यांनी त्यांच्या जागा बदलल्या, आदल्या बदली केली, आहे की नाही, तर श्रीनाथ डावीकडून आता बघा, जागा बदलली. श्री इथून निघाला, व्यंकट इथून निघाला, श्री इथं आला. आता बघा, तर श्रीनाथ डावीकडून 5व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच काय झालं राजा, की 24 आणि 5 यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला इथं करायचं आहे. कुणीही कुठं बसो, जागा महत्वाची आहे की नाही? जागा महत्वाची आहे. कुणी कुठं बसो, जागा महत्वाची आहे. उदाहरणार्थ, ही एकच जागा आहे ना, इकडून 5वी इकडून 24 व्हावी. एकूण जर काढायचं ठरलं तर कधी लक्षात ठेवा, 5 अधिक 24 म्हणजे डावीकडून आणि उजवीकडूनची बेरीज वजा त्याच्यातून 1 मायनस करायचा. म्हणजे 24 अधिक 25 किती झाले रे? 29 वजा 1, उत्तर यायला पाहिजे 28. पर्याय क्रमांक आहे का? 28 आहे. हो, 31, 35, 40 त्यातलं 28 हा पर्याय क्रमांक आहे. आता समजून घ्या काही गोष्टी. पुन्हा एकदा सांगतो. जेव्हा एखाद्याची टोटल काढायची असते तर डावीकडून उजवीकडूनची पोझिशन आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग तो तिथं श्रीनाथ बसो, कुंबळे बसो का कोणी बसो, आपल्याला काही घेणं देणं नाही. ठीक आहे, चला. माऊलींनो समजलं का बाबा? चला पुढचा प्रश्न. 59. फाइंड द ऑड नंबर. ठीक आहे, तत्पूर्वी हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण मी आता लवकरच, आता मी तर थोडस आता बरा झालेला आहे. ठीक आहे, लवकरच मी युट्यूबवर सुद्धा मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, ठीक आहे, ते पण आता चालू करणार आहे. विज्ञानाचं असेल, माझा विषय गणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञान आहे, या तिन्ही विषयाचं विश्लेषण मी चालू करणार आहे. सबस्क्राईब करा पटकन. आता बघा, फाइंड ऑड वन आउट. लयच 65 प्रश्न होता माऊली.
कसा होता 65 बघा. 46 मिरर इमेज. मिरर इमेज म्हणजे काय 4 6 6 4 आहे की नाही. 57 75 5 7 7 5 आणि 77 7 7 7 7 आणि 52 15 आहे की नाही. म्हणजे याच्यामध्ये बघा काय आहे का 5 2 2 5 पाहिजे होतं, 1 5 दिले म्हणजे हे ऑड वन आउट आहे. पर्याय क्रमांक 4. आता प्रत्येकाचं इथं लॉजिक वेगवेगळं लागू शकतं बरं का. तुम्ही म्हणणार मास्तर 7 7 डबल आहे 7 7 डबल आहे, हे पण वेगळं असू शकतं. पण जास्त लॉजिकल कोणतं आहे 4. पर्याय क्रमांक ठीक आहे. पुढे सरकू आता. इफ वॉटर इज कॉल्ड ब्लॅक, इंग्लिश मध्ये नाही मराठीत म्हणू. अतिशय 65 प्रश्न हा पण ठीक आहे. अशा प्रश्नाला कसं करायचं शेवटी सांगतो, पहिले वाचून घेऊ प्रश्न, त्याला राग यायला नको ना माऊली. बघा जर पाण्याला काळे म्हटले, पाण्याला काळं म्हटलंय, काळ्याला झाड म्हटलंय, झाडाला निळं म्हटलंय, निळ्याला पाऊस म्हटलंय, पावसाला गुलाबी म्हटलंय आणि गुलाबी रंगाला मासे म्हटलंय, ते विशिष्ट भाषेत म्हटलंय असं त्यांचं म्हणणं आहे, मान्य आहे. त्यांचा प्रश्न असा आहे मग आकाशाचा रंग काय आहे. आता ओरिजिनली जर बघायला गेलं राजा, आकाशाचा रंग कसा असतो, नॉर्मली आपण म्हणतो निळा असतो, निळसर आकाश, हिरवे हिरवे गाळ गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, आहे की नाही. ते गाणं आहे, कविता आहे, प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय विचारलंय माऊली, आकाशाचा रंग काय आहे. आकाशाचा रंग निळा आहे ना, पण निळ्याला काय म्हटलंय आपल्या सांकेतिक भाषेत, या प्रश्नाच्या भाषेत. आता निळ्याला काय म्हटलंय दिलंय का बघा इथं. निळा 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 हो आहे. निळ्याला पाऊस म्हटलेला आहे, निळ्याला पाऊस म्हटलेला आहे. निळ्याला पाऊस म्हटलंय तर पर्याय क्रमांक क 4 नाही 3 क हे उत्तर यायला पाहिजे. बापू समजलं का. हा समजलं का मी काय सांगतोय. ठीक आहे. हा हे नका विचार करू की मी मास्क कमवून घेतला, मास्क का बरं काढत नाही मास्तर, नेमकं काय भानगड आहे. टेन्शन नको घेऊ, टेन्शन याच्यामुळे घेऊ नको की इन्फेक्शन आहे ना, म्हणून घरातल्या घरात मास्क सांगितलं डॉक्टरना, हरकत नाही. चला हे प्रश्न जे आहेत तुमचे समजलेत हायकोर्टाचे. पुन्हा एकदा तेच की बाबा लवकरात लवकर 1 रुपयाची बॅच डाउनलोड करा पटकन. आता लेक्चर संपलं की पटकन आता डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केलं बुस्टर अप, ऍप डाउनलोड केलं बुस्टर युपी, बुस्टर युपी, युपी म्हणजे उमेश पाटील आहे बघा, बुस्टर युपी हे डाउनलोड करा. 1 रुपयाची पण बॅच घेऊन टाका पटकन, आहे की नाही. आणि लगेच लगेच दुसरी बॅच कोणती द्या ही गेली ती बॅच आता. हा मी आता दाखवली ती सुरुवातीची, हा ही 49 रुपयात मस्तपैकी 60 टेस्ट सिरीज आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पाटील सर असतील, पाटील मॅडम असतील, प्रतिभा पाटील मॅडम, युट्यूबवर जा तुम्ही, लिंक मध्ये मॅडमचं लेक्चर बघायला भेटेल, सरांचंही लेक्चर बघायला भेटेल त्यांचे, किंवा मी असेल, तुम्हाला यांचं विश्लेषण याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. चला तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.